काय होतं की सगळ्यांना सक्सेस पहिल्या अटेम्प्ट मध्ये मिळत नाही. आता तुम्ही जर युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल, दोज हू गेट सिलेक्टेड हे खूप कमी आहे ना. म्हणजे किती जागा निघतात जास्तीत जास्त 400 500 600 जे सेवेच्या म्हणला तर तुम्ही. त्यानंतर युपीएससीच्या पण तेवढ्या 800 900 राहतात. तुम्ही जर पीएसआय असिस्टंट असतील किंवा एएसओ हे जे कंबाईन परीक्षा ज्याला म्हणतात, त्या कंबाईन परीक्षाच्या पण कंबाईनली मिळून 1000 पर्यंत असतील. जर जास्तीत जास्त आपण ऍड म्हणलो तर 1000 1500. आणि गट म्हणजे जे क्लरिकल किंवा इतर काडरचे असतात त्यांच्या जर बघितल्या त्यांची मोठ्या प्रमाणात असते. परंतु ते सगळं जरी मिळून बघितलं तर आपण 5-6 हजार म्हणूया. 5-6 पण ते दरवर्षी पण होत नाही. क्लरिकलची एकदा झाली की परत ते कधी होईल माहित नाही. त्यांचा जरी जास्त चंक असेल, ह्या ज्या आहेत एमपीएससी एनपीएसआय एसटी असिस्टंट यांचे म्हणले तरी 1000-1500 जरी आपण पकडले आणि इतर कुठल्या परीक्षा पकडू 2 ते 3 हजार विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत. पण येतात किती? अप्लाय फॉर्म किती होतात? 2 ते 3 लाख फॉर्म जवळपास येत असतात त्या परीक्षेला. आणि त्यामधून आपल्याला सिद्ध म्हणजे की आपल्याला सक्सेस व्हायचंय.